प्रतिनिधी मिकी घई आहे आणि मिकी घई सोबत माजी क्रिकेटपटू केदार जाधव देखील आहेत. मिकी, या क्षणी काय नेमक्या भावना आहेत तुझ्या आणि केदार यांच्या देखील? मोदी मैदानावर जो इतिहास या ठिकाणी भारतीय टीमने या ठिकाणी केलेला आहे, त्याच्यासाठी स्वतः जल्लोष करण्यासाठी या सगळ्या क्रिकेट प्रेमींबरोबर क्रिकेटर केदार जाधव हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर आलेला आहे आणि जल्लोष बघतोय. तू सकाळी सांगितलेलं एबीपी माझाला 250 पेक्षा जास्त स्कोर होईल आणि विश्वास होतं. मुमरानी जादू केली आहे. नक्कीच मला खात्री होती. मागचा सामना पण आपण बघितला होता की इंडियन टीमने चांगलाच जिंकला होता आणि ज्या मोमेंटम मध्ये इंडियन टीम खेळत होती, मला खात्री होती की आज भारतीय संघ आपला तिरंगा पुन्हा एकदा जगामध्ये सर्वोच्च होणार. क्रिकेट एक अभिमानाची गोष्ट आहे वर्ल्ड कप आणणं. नक्कीच भारताने गेल्या 3 वर्षामध्ये 2 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं भारतीय संघ आज जगामध्ये सर्वोच्च आहे. क्रिकेट प्रेमी या ठिकाणी जमले. तू अक्षरशः रस्त्यावर आला तुझी गाडी घेऊन. मला कारण मी जेव्हा खेळायचो तेव्हा मला माझे मित्र सांगायचे की वैशाली च्या बाहेर आणि FC रोडला अख्खं जाम झालंय, इंडियाचा फ्लॅग सगळे जल्लोष करतायत. तर मला तो अनुभव नक्कीच घ्यायचा होता आणि आज मी थँक्यू सांगेन पुन्हा एकदा भारतीय टीमला, सूर्यकुमार यादवला, गौतम गंभीरला आणि ICCचे अध्यक्ष आपले जय शाह यांना की ज्या प्रकारे भारतीय संघ खेळलेला आहे या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आणि 2023 मध्ये याच वेन्यूवर आपल्याला पराभव पत्करावा लागला होता, पण आज त्याच वेन्यूवर आपण तिथे विश्वचषक जिंकलेला आहे. आपण बघितलंय एका पाठोपाठ एक विकेट पडत होते. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर नक्कीच मी सकाळीच म्हटलं होतं की न्यूझीलंडची फलंदाजी आपल्याप्रमाणे 5-6 जण फॉर्म मध्ये नाहीयेत. त्यांच्याकडे फक्त 2-3च जण फॉर्म मध्ये होते. त्यातला फिन ॲलन असेल किंवा ग्लेन फिलिप्स आहेत, ते दोघंही लवकर आउट झाल्यामुळे न्यूझीलंडला 96 धावांनी भारताने हरवलेला आहे. हातात तिरंगा घेऊन आज पुन्हा एकदा अभिमान वाटत असेल. नेहमीच म्हणजे भारतीय टीम जिंकल्यानंतर हातात असा तिरंगा घेऊन रस्त्यावर निघणं एक ही क्रिकेटर म्हणजे अर्थात तू टीम मध्ये होतास, खेळलेला आहे. मी असो नसो पण भारताचा झेंडा नेहमी वरती राहिला पाहिजे आणि भारत नेहमी जिंकला पाहिजे. जर आपण बघितलं तर क्रिकेटर केदार एकंदरीतच मिकी आपण बघितलं तर केदार जाधवच नव्हे तर तमाम भारतीयांना अर्थातच या जिंकण्याचा, या ऐतिहासिक विजयाचा आनंद झाला.